पावसाचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरती परिणाम झालेला पाहायला मिळतोय। मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे। कल्याणच्या दिशेने जाणारी धीम्या मार्गावरील वाहतूक 5 मिनिटं उशिरा, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या दिशेने जाणारी वाहतूक 10 मिनिटं उशिराने आहे। हार्बर मार्गावरील वाहतूक उशिराने सुरू आहे। राज्यभरामध्ये मान्सून दाखल झालेला आहे, तर आता या पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरती होताना पाहायला मिळतोय। मध्य रेल्वेची वाहतूक संथ गतीनं सुरू आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या दिशेने जाणारी वाहतूक ही 10 मिनिटं उशिरा आहे, तर कल्याणच्या दिशेने जाणारी धीम्या मार्गावरील वाहतूक 5 मिनिटं उशिराने आहे। त्यामुळे आता सकाळीच निघालेल्या चाकरमान्यांचे या ठिकाणी हाल होत आहेत। वाहतूक संथ गतीनं सुरू आहे। राज्यामध्ये मुंबईमध्ये जोरदार असा पाऊस सुरू आहे आणि पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरती झालेला पाहायला मिळतोय। हार्बर मार्गावरील ही वाहतूक सध्या उशिराने सुरू आहे। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडलेले आहेत। भूषण, काय अधिकची माहिती? नक्कीच निगम, एकंदर मुंबई महाराष्ट्रात संपूर्ण मान्सून जो आहे तो दाखल झालेला आहे आणि एकंदर पाहिलं तर कुठेतरी या मान्सूनचा पहिला फटका हा आपल्याला रेल्वेला बसलेला पाहायला मिळत आहे। एकंदर मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे या जो दोन रेल्वे आहेत त्या साधारण 5 ते 10 मिनिटं उशिराने धावत आहेत। अगदी पहाटेपासून मुंबईत पावसाचा जोर जो आपल्याला आहे तो आपल्याला कायम असलेला पाहायला मिळत आहे। त्यामुळे कुठेतरी याचा फटका हा रेल्वेला बसलेला आहे। साधारण अगदी चाकरमान्यांची कामावर जाण्याची ही वेळ आहे, एकदम पीक आवरची वेळ आहे। त्यामुळे या संपूर्ण वेळेमध्ये रेल्वेची थोडी गर्दी जी असते ती आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे जो काहीचा पावसाचा फटका आहे तो आपल्याला सध्या रेल्वेला बसलेला पाहायला मिळत आहे। नीलम जी, धन्यवाद भूषण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।